सांगता येतं तो जगलाय की गेला माहित नाही, पण ज्याच्याकडे त्याचाच नाही आईच्या आणि वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन आहे. मग तिसराही बसला आता गाडीवर त्याच्या. पण खरं सांगू तिसरा फुकटचं खाणार आहे ते गप बसत नाही आणि पाय हलवायला चालू केला आणि त्याच्यामुळे सगळ्याचा बळी जातोय. मग आता गाडी चालवली काय हसण्यासारखं नाही. आता हसाव करायला समजत नाही सांग. ऐकायच्या नियमाने किती गाडीचं सीट किती लोक बसू शकतायत, किती म्हणजे सुखाचा प्रवास समृद्धीचा आनंदाचा प्रवास त्या वर्षीचा गो तुम्हाला सांगतो ना ऐकायचंय. तर आता आता बघा ना आता दुसरं काय होणार ना गेलं तर काय नाही हल्ला वाटतंय. नवीन वर्ष सुखाचा अरे तुझ्या आयुष्याचा गो तुला नवीन वर्ष सुखाचा समृद्धीचा आनंदाचा यशाचा भरभराटीचा जावं आणि कोणी तर तुमची वाट बघताय. आता त्याची म्हणजे दुश्मनी आहे पण बघणाऱ्या माणसाने ताबडतोब मदत केली पाहिजे की नाही. आपण हॉस्पिटल घेऊन चला काका बघा काय म्हणते हेल्मेट काढा म्हणते. शाळा तुला माहिती आहे का हेल्मेट कोण दिलंय? काका तुम्हाला माहिती आहे का हेल्मेट कोण दिलंय? रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या बहिणीने वर्षभर साठवून ठेवलेल्या पैशाने मला हा हेल्मेट दिलाय आणि तू म्हणतो हेल्मेट काढ. अरे कुठं तर छोटा हेअर साहेब आहे तर जीव जाते रे बाबा. हेल्मेट घाल काका. आम्ही हेल्मेट घालतो आणि तुम्ही हेल्मेट घाला. घरामधून निघताना एक आठवण ठेवा आपली आई आपली बहीण वाट बघत असत्या. त्यामुळे सगळ्यांनी नक्की हेल्मेट घालून जा एवढी आमची अपेक्षा आहे. जा शाळेत जा तू शाळेत जा शाळेत जा. एका क्षणापुरती काही दोघे मित्र एकाच कार्यक्रमास्थळी चढले. निश्चित स्थळी पोहोचत असताना तो मात्र जेव्हा हेल्मेट घातला त्याच्या अभिनंदनात चेष्टा बसली. सांगता येतं तो जगलाय की गेला माहित नाही, पण ज्याच्याकडे हेल्मेट आहे तुझं सुरक्षित आहे. काही तुझी कदर केली तुझं हेल्मेट आहे. डोक्याचं रक्षण नाही स्वतःच्या जीवाचं रक्षण करणारं हेल्मेट आहे. तुझ्या कुटुंबाचं रक्षण करणारं हेल्मेट आहे. एखाद्या घरात कुटुंब करता जर असा जर अपघातात भरून पावला असेल तर आई वडिलांची काय अपेक्षा होती नाही त्या ठिकाणी खरं सांगतो. त्याच्या बहिणीने त्याला दिलेला आहे आणि त्याच्या शपथ घेतो की 36व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्याच्या इतर सर्व तालुक्यातून प्रबोधन करताना अपघात होऊच नये याच उद्देशाने आम्ही आजपासून वाहन चालवताना डोक्यावर हेल्मेट असल्याशिवाय वाहन चालवणार नाही.